तिथे कमी पडले ते पावसाने तिथे कमी पडले तिथे कमी पडले ते पावसाने पालखी निघाली आता तिथे कमी पडले ते पावसाने पालखी निघाली। आज अमरावती शहरामध्ये माता रुक्मिणीची पालखी येत आहे आणि माझ्यासोबत आहेत आमदार यशोमतीताई ठाकूर, त्या अमरावतीच्या जनतेला या निमित्ताने शुभेच्छा देणार आहेत। आई रुक्मिणीची पालखी आपल्या कौंडण्यपुरातून जाते, माहेरून लेक सासरी जाते आणि सासरी जात असताना जी काही गर्दी असते ती गर्दी इथे जमते आहे। गेल्या 15 वर्षापासून हा सोहळा आम्ही मोठ्या प्रमाणात साजरा करतो। तशी पालखीला 430 वर्ष झालेली आहेत आणि अतिशय उत्साहामध्ये पूर्ण अमरावती शहरामध्ये आई रुक्मिणीच्या पालखीचं स्वागत होतं आणि आई रुक्मिणी पंढरपुरामध्ये जातात। खूप खूप धन्यवाद ताई। आल्यानंतरचा आजचा हा पहिला कार्यक्रम आहे जो त्यांच्या हस्ते इथे होतो आहे। सर, रुक्मिणी मातेची पालखी येत आहे, आपण अमरावतीच्या जनतेला काय संदेश देणार आहे पालखीच्या माध्यमातून? दरवर्षीच प्रमाणे आमच्या जिल्ह्याच्या माजी पालकमंत्री आदरणीय यशोमतीताई ठाकूर यांचं कौंडण्यपूर हे त्या मतदारसंघात असल्यामुळे त्यांनीच ही पालखीची व्यवस्था केलेली आहे आणि त्यांच्यामुळेच पंढरपुरात पालखी निघत आहे। त्यांनीच जो पंढरपूरचे जो व्यवस्थापक आहे त्यांना विनंती करून ही पालखी इथून तिथं निघण्याची व्यवस्था केली होती। दरवर्षीच पालखीचं स्वागत इथं होते या चौकात, त्याप्रमाणे आजही या चौकात पालखीचं स्वागत आहे। घ्यायला मिळणार आहे, फक्त आपण गर्दी न करता त्या ठिकाणी व्यवस्थित स्वागत करावं अशी विनंती आहे। दुसरी गोष्ट, अधिकारी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत। आदरणीय आपल्या अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतदादा वानखेडे असतो असं म्हणतायत, खासदार म्हणून प्रथमच आले आहेत तुम्ही। पुढच्या वेळेला सगळी व्यवस्था तुम्हालाच करायला लागणार आहे। सर्व अधिकारी मंडळी, आमच्या दिवसाचे BDO, आमच्या अमरावतीचे SDO साहेब, RDC साहेब, आमचे तहसीलदार साहेब, ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत। माझी सर्व अधिकारी मंडळींना विनंती आहे की पहिले आपल्या हस्ते पालखीला 10 मिनिटांमध्ये आपल्या इथे येते, तर गर्दी न करता आपण शिस्तीत जाऊया। अधिकारी मंडळी दादागिरी काम हा सगळा गोंधळ करत असतो, तर सर्व अधिकारी मंडळींना विनंती, इथे बाकीचे मंडळी पालखी घेतील। मी पालखी आई इथून निघतील त्यावेळेला मी पालखी घेईल आणि माझ्यासोबत बाकीचे मंडळी पालखी घेतील। माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपण पालखी घ्यायची। बैरिकेड राहू द्या, ठीक आहे। पालखी घ्यायला जाऊ। काही मंडळी इथेच थांबा, अधिकारी मंडळींना सोबत येऊ देत, काही मंडळी इथे थांबा, काही इकडे इकडे थांबले, लाईनीत थांबलात तर मग व्यवस्थित पालखीचा सोहळा।
हाँ खुले रखो ना। चला 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 हळू Very, 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 very
मातेची पालखी या ठिकाणी आलेली आहे. सगळेजण दरवर्षीप्रमाणे सगळेजण आदरणीय आमदार सुभाताई खोडके आणि अधिकारी मंडळी या ठिकाणी विनंती आहे अशी आली की पुढच्या वर्षी आपण प्रत्येक जण आपली आपली छोटी छोटी आरती घेऊन येऊ. ठीक आहे, कबूल? आता हे सांगावं नाही लागलं पाहिजे पुढच्या वर्षी की आरती घेऊन या आई आपण या. परवानगी आहे तुमच्या करायची, पुढच्या वर्षी परवानगी राहणार नाही. पुढच्या वर्षी तुम्ही जर वैरांना आणलं नाही तर तुम्हाला परवानगी तळहापीडं नटवरको कर्णयो कर्णिकारं विप्रदवासा गणेशमपिशं वैकयत्यं कुमारा रंगारवेणन्द्रदरसुदेव कुर्यं वृन्दारण्यं स्वपकर्म कौशिकगीतकृते निगमकल्पतरुगलितं फलं शुकंभातमृतद्वैसकं पिबत भागवतरसमालयं केहोरसिकाभिभाविकः. जास्त या ठिकाणी पूजन सुद्धा या ठिकाणी काही सर्वांच्या की सोहळ्याचं पूजन करतात. अमरावतीकर नगरवासियांना खरोखर धन्यवाद संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सीन गेला. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. वारकरी होऊन पंढरपूरला जाण्याचा जो आनंद आहे तो आनंद वेगळा आहे माझ्या दादांनो. आणि आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यासोबत आपण चाललोय. आई रुक्मिणी मातेच्या पालखी सोहळ्यासोबत आहे असं सांगतायत. आईच्या माध्यमातून जर आपण पांडुरंगाची में क्या शक्ती है, माता रुक्मिणी जी को पूछो, रुक्मिणी जी को पूछो. अरे सगळं जग द्वारकेला भगवान श्री कृष्ण परमात्म्याच्या दर्शनाला जात आहे. पण आई रुक्मिणी मातेने एवढी भक्ती केली, एवढी साधना केली की जगाचा मालक ब्रह्मांड नाही. अनन्यपूर्ती पंढरपूरची वारी आम्ही वारकरी करतोय. पण एक सांगू तुम्हाला, किती कामं असेल, किती वेळ जरी असेल तरी आमच्या ऍडव्होकेट यशोमतीताई पौर्णिमेला पांडुरंगाच्या महाद्वारामध्ये त्या ठिकाणी पण या ठिकाणी आवर्जून सांगेल की त्या ठिकाणी बोलले महाराज, या ठिकाणी आई रुक्मिणी माता जर त्या ठिकाणी आमच्या विदर्भामध्ये असेल पालखी सोहळ्याचं 430वं वर्ष आहे. आणि एक वेळा मोठ्याने जय जयकार करा. रुक्मिणी माता की, पंढरीनाथ भगवान की, औदी ज्ञानेश्वर महाराज की, कौंडल्यपुर धाम की, नमो पार्वती. Hare